नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून अमरावतीमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांचं आंदोलन। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग यांचे फोटो घेऊन विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आहेत। दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनाला अमरावतीमधून पाठिंबा देण्यात आला आहे। अमरावतीमध्ये नीट परीक्षा पेपर फुटीच्या मुद्द्यावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आहेत। दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांचे फोटो हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी केली आहे। ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है, अशा घोषणांनी हा परिसर दणाणून सोडला। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांचूक आणि अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत विद्यार्थ्यांनी शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात संताप व्यक्त केला आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। खरं तर देशभरातून जंतर मंतरवरील आंदोलनाला पाठिंबा दिला जातोय, तसंच महाराष्ट्रामधून सुद्धा हा पाठिंबा दिला जातो आहे। हे दृश्य आपण पाहतोय, महाराष्ट्रातले हे विद्यार्थी आहेत। नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या अमरावतीमध्ये हे आंदोलन करण्यात आलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सोबत भगतसिंग यांचे फोटो घेऊन आंदोलन करण्यात आलं। पहिली गोष्ट तर हे आहे सर की आमची मागणी आहे, हे मोठं दुःख आहे। हा तरुण वर्ग जर अभ्यास सोडून जर रस्त्यावर येऊन राहिला तर याच्यापेक्षा कोणती मोठी गोष्ट आहे। आज प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये भगतसिंग जिवंत झालेला आहे। त्याला कारण आहे सरकार। स्वातंत्र्यानंतर आजची जी लढाई आहे ही जर लढाई पूर्ण झाली नाही तर याच्यानंतर भविष्यात जगाच्या पातळीवर भारतामध्ये कोणतीच लढाई होणार नाही। म्हणून आजची जी लढाई आहे, हे जे युद्ध आहे, हे युद्ध पूर्ण झालं पाहिजे। मागणी हे आहे सर की जे 2-4 पेपर फुटले मोठे मोठे, हे पेपर फुटी झाली पाहिजे नाही। कारण शिक्षण व्यवस्था फार दलिंदर झालेली आहे आणि या झोपलेल्या दलिंदर सरकारला एवढं सांगायचं आहे की हा जो तरुण वर्ग आहे, हा तरुण वर्ग फक्त फोटो काढायला आलेला नाही आहे। त्याच्यामुळं जर आता हे सरकार जागा झालं नाही आणि आज संध्याकाळपर्यंत जर कोणता निर्णय आला नाही, निर्णय म्हणजे काय तर जो धर्मेंद्र प्रधान आहे याने राजीनामा दिला पाहिजे। हा राजीनामा झाला, फक्त राजीनामा होऊन चालणार नाही तर शिक्षण व्यवस्थेमध्ये काहीतरी बदल करावे लागतील आणि हे बदल करणं गरजेचं आहे। कारण शेतकरी आणि विद्यार्थी हे एका नाण्याच्या 2 बाजू आहेत आणि ह्या 2 बाजूमध्ये आम्हाला जर न्याय भेटत नसेल, आता काही लोकांनी म्हटलं की पहिल्या सरकारमध्ये असंच होतं, पेपर फुटी होत होत्या, तर या संबंधित प्रस्थापितांना हात जोडून सांगायचं आहे की पहिल्या सरकारमध्ये पेपर फुटत होते, त्यांनी राजीनामे दिलेत आणि आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला म्हणून आता हे सरकार आणलं। आता हे सरकार जर हेच काम करत असेल तर मग आम्हाला तिसरा पर्याय शोधावा लागेल आणि तिसरा पर्याय आपल्याकडे आहे, तो सध्या जंतर मंतरवर आहे आणि आम्ही नक्कीच तिसरा पर्याय काहीतरी शोधू। हे मात्र